पोलादपूरच्या ज्येष्ठ समाजसेविका कांचन बुटाला यांना समाजभूषण पुरस्कार, माणगाव येथील कोकण फेस्टिवलमध्ये चित्रपट कलावंत अलका कुबल आणि डॉक्टर निलेश साबळे यांच्या हस्ते सन्मान. तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई शरद बुटाला यांना माणगाव येथील कोकण फेस्टिवलमध्ये समाजभूषण पुरस्कार 2025 सिने अभिनेत्री अलका कुबल आणि चला हवा येऊ द्या फेम डॉक्टर निलेश साबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पोलादपूर तालुक्यात अंगणवाड्या व बालवाड्यांची निर्मिती करून बालसंस्कारांसह महिलांना रोजगार निर्माण करणाऱ्या कांचनताई बुटाला यांनी घरेलू कामगार, महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, विवाह समुपदेशन, दलित समाजातील विद्यार्थ्यांचं शिक्षण, विद्यार्थी वसतिगृह, महिला दक्षता समिती, पोलादपूर पंचायत समितीच्या प्रभारी सभापती, ज्येष्ठ नागरिक संघाची उभारणी, स्थापना तसेच अध्यक्षपद या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी सहली, विविध उपक्रम, अधिवेशनांचं आयोजन तसेच समाजसेवा करण्यासोबतच महिला तसेच ज्येष्ठांचं संघटन उभारणी केली. अगदी सुरुवातीच्या काळातच आर्थिक मागास तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाची दखल तत्कालीन समाज कल्याण मंत्री तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेऊन कांचनताई बुटाला यांची विशेष प्रशंसा केली. तिरुपती इथं बेस्ट सिनियर सिटीझन अवॉर्ड पुणे इथं कैलासवासी बीजी देशमुख जीवनगौरव पुरस्कार, नांदेड ज्येष्ठ महिला नागरिक पुरस्कार, जागतिक महिला दिनानिमित्त विविध संस्थांकडून सन्मान असे महत्त्वाचे गौरव कांचनताई बुटाला यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत झाले. शासनातर्फे देखील विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ संस्थानाच्या समर्थ सेविका म्हणून कांचनताई बुटाला यांनी पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजीनगर इथं स्वामी मठातर्फे दर गुरुवारी अन्नदानाचा लाभ हजारो स्वामी भक्तांना दिला. सर्व महिलांचं संघटन केलं आणि ज्या मला प्रतिभाताई पाटील ह्या भेटायला आल्या होत्या, मला बोलवण्यात आले. तिथे माझ्या कामाची दखल घेऊन मला कोकण भूषण पुरस्कार यानं सन्माननीय अभिनेत्री अलका कुबल यांनी व डॉक्टर निलेश साबळे यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आलं. मी लग्न करून ज्यावेळेला पोलादपूरमध्ये आले त्यावेळेला इथे बालवाड्या नव्हत्या, अंगणवाड्या नव्हत्या, काहीच नव्हतं. तर मग सगळ्या मुलांनी असा विचार केला की लहान मुलांना थोडं शाळेचं वळण लागावं म्हणून बालवाड्या काढाव्या. मग मी ठिकठिकाणी तालुक्यात फिरले, प्रथम बालवाड्या काढल्या आणि ह्याचं श्रेय जास्त म्हणजे आपल्या मीनाक्षीताई, म्हणजे ज्या अलिबागची मीनाक्षीताई आहेत ना, त्या गेल्या आता. त्या माझ्याकडे एकदा आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की कांचनताई बालवाड्या इथं नाही, त्याच्यामुळे त्यांनी मग अंगणवाड्या करायच्या आपण. मग मला अलिबागला बोलवलं, मग त्यांनी अंगणवाड्या केल्या. म्हणजे मग सगळ्या तालुक्यातल्या मला शिक्षिकेनी सहकार्य केलं आणि सगळ्या तालुक्यात मी अंगणवाड्या केल्या आणि त्यामुळे लहान मुलांना म्हणजे आधार झाला की शिक्षण म्हणजे काय, पहिलं कसं काय त्यांचं ज्ञान मिळतं हे पहिलं जे ते बालवाड्या अंगणवाड्या झाल्यामुळे सगळीकडे मला त्यांना मिळालं. आणि हे त्यामुळे मग त्यांना शाळेत पहिलीत जाता दुसरी जाताना त्यांना काहीच भीती वाटली नाही. कारण जी भीती होती पहिली, कारण काहीच कोल्हापूरमध्ये म्हणजे काही नव्हती, नाही कुठली एक MIDC, नाही कुठली मुलांना नोकरी, नाही काय. ज्या नोकरी करायची असेल तर मुंबईला जायला त्याचं. आणि मग ते वडील इथंच राहायचे आणि तो मुलगा बाहेर जायचा, त्यामुळे त्यांचे बरेच हाल व्हायचे, कारण सगळं त्याला काही जमायचं नाही. आणि मग मी विचारच केला असा की त्या अंगणवाड्या केल्या की इथल्या ज्या महिला असतील त्यांना काम मिळेल. आणि खरोखर मला चांगला प्रतिसाद सगळ्या अंगणवाड्यातल्या ह्यांनी दिला आणि चांगल्या अंगणवाड्यात चालल्या, त्यामुळे त्या आईवडिलांना पण आधार मिळाला. आणि अशा रीतीने जो आपल्याला आधार हवा असतो, जो मुलांचा आपल्याला, तो त्यांना मिळाला. आणि मग एवढं मी